नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, देशामध्ये राहुल गांधी एक आक्रमक चेहरा तयार झालेला आहे आता देशामध्ये. आपण पाहिलं असेल की राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसनं 99 जागा लोकसभेला जिंकल्या गेल्या 2024च्या निवडणुकीत. मात्र राहुल गांधींना जे पप्पू म्हणून हिनवलं जात होतं भाजपच्या आयटी सेलकडनं, भारतीय जनता पक्षाच्या, ते आता कुठंतरी बाप मानण्याची वेळ आली राहुल गांधींना. कारण की नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ज्या चुका त्यांनी काढलेल्या आहेत किंवा देशाबद्दल जे त्यांनी आजवर सांगितलं आहे, तरुणाईबद्दल जे सांगितलेलं आहे, आणि तरुणाई एकत्र करण्याचं काम मोठ्या प्रमाणात राहुल गांधींनी केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीला भारतीय जनता पक्ष आता घाबरलेला आहे. तर राहुल गांधींची जी आक्रमकता आहे, राहुल गांधींचं कुठं कुठं कार्यक्रम झालेत आणि ते किती मोठे झालेत, तसंच भाजप कसं बॅकफुट वरती गेलंय. मोदी शहांचा राजीनामा राहुल गांधींनी मागितलेला आहे आणि तो राजीनामा झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे राहुल गांधी म्हटलेले आहेत. तर नेमकं राहुल गांधींचं राजकीय करिअर काय आहे, शिक्षण किती झालंय, भारतीय जनता पक्षाला कसं जेरीस आणलंय, मेटाकोटीला आणलंय, ज्या राहुल गांधींना पप्पू म्हणून हिनवलं गेलं, आज तेच राहुल गांधी बाप म्हणून देशभर हिंडायला लागलेले आहेत. तर मोदी शहा खरंच राजीनामा देतील का, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचं विश्लेषण सुद्धा पाहणार आहोत की त्या विषयावरती काय होऊ शकतं, हे सगळं आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की खरंच राहुल गांधी यांचं नेतृत्व आता देशानं मान्य केलेलं आहे. आणि राहुल गांधींबाबतीत जर बोललं गेलं तर जे राहुल गांधींना लोक म्हणायचे की राहुल गांधीला काय कळत नाही, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे, तर त्याच राहुल गांधींना आज लोक लोकप्रिय नेता मानायला लागलेले आहेत. तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. तसंच आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये 2014ला भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये राहुल गांधी यांना विलन ठरवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलनं केलं आणि राहुल गांधींना बालिश ठरवण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलनं केलं. पप्पू म्हणण्याचं काम सुद्धा राहुल गांधींना भारतीय जनता पक्षाचं जे आयटी सेल आहे यांनी केला. RSS आणि भाजप या सगळ्यांनी मिळून केलं. तसं पाहता देशाच्या स्वातंत्र्याच्या दिवशी आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला. तर 26 जानेवारीला देशाला संविधान मिळालं. आज 15 ऑगस्टच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जवळपास आपण देश स्वतंत्र आपला होऊन जवळपास 80 वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहे. मात्र देशाला अजून सुद्धा अनेक गोष्टींची उणीव जाणवते. त्यात भारतीय जनता पक्ष हे 2014ला सत्तेत आला. मात्र देशामध्ये जात धर्म याच्यावरतीच फक्त आणि फक्त राजकारण केलं गेलं. म्हणजे जाती धर्माचे मुद्दे सगळे पुढे आणले गेले. हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान हे सगळं केलं गेलं आणि याला कुठंतरी फाटा देण्याचं काम आता सध्या जे जनजीयेचं आंदोलन झालं, म्हणजे जंतर मंतर वरती कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन झालं, या आंदोलनानं जात धर्माच्या राजकारणाला उकडून फेकलं गेलं असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि RSSची जी मानसिकता आहे हे काय अजून मानसिकता गेलेली नाही. झारखंडमध्ये जे मल्लिकार्जुन खरगे यांचा कार्यक्रम झाला एका ठिकाणी आणि तिथं मात्र झारखंड छत्तीसगड त्या पट्ट्यामध्ये झाला आणि तिथं मात्र मल्लिकार्जुन खरगे गेल्यानंतर गोमूत्रानं ते सगळं शिंपडून काढलं गेलं. म्हणजे ही जातीयवादाची जी मानसिकता आहे, जातीयवादाची जी गुलामगिरी आहे, ही अजून भाजप आणि काही संघाच्या लोकांच्या डोक्यातून गेलेली दिसत नाही आपल्याला. म्हणजे या देशामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू दलित म्हणजे मतदानासाठी हिंदू म्हटलं जातं आणि ज्यावेळेस हिंदूतल्या जातींना काय देण्याची वेळ आली तर त्यांना ते दलित उपेक्षित म्हणून आदिवासी असं संबोधलं जातं आणि त्यांच्यावरती जातीवाद केला जातो. अजून सुद्धा अशी परिस्थिती आहे की अनेक अशी मंदिरं आहेत की त्या मंदिरांमध्ये दलितांना प्रवेश दिला जात नाही, आदिवासींना प्रवेश दिला जात नाही. म्हणजे आपण हिंदू म्हणायचं आणि हिंदूतल्याच काही समाजावरती अन्याय करायचं अशी पद्धत मात्र अजून तरी देशामध्ये सुरू असल्याचं आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतंय. तर हे सगळं राजकारण आज
सुवर्ण समाज असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, यांच्यातल्या काही म्हणजे सगळेच लोक तशी नाहीत, तर काही लोक असे आहेत की ते मनोवादी विचाराची लोक आहेत आणि त्यांच्याकडून अशा गोष्टी वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळतात. तर ते देशाच्या सर्वात मोठा पक्ष आजपर्यंत ज्याने सत्ता गाजवली त्या काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षाबाबतीत ही गोष्ट म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षाला सुद्धा कसं कमी लेखलं जातं, कारण की राष्ट्रीय अध्यक्ष हे दलित समाजाचे असल्यामुळं त्यांना कसं कमी लेखलं जातं ते त्या काही गोष्टींवरून आपल्याला दिसतंय. तर त्याहून दुसऱ्या गोष्टी अशा की 2014 म्हणजे 2012 पासून अण्णा आंदोलन सुरू झालं देशामध्ये आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये भ्रष्टाचार काँग्रेसनं सर्वाधिक केलाय म्हणून रान ओढलं गेलं. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं सुद्धा समोर आली आणि त्या प्रकरणावरती अण्णा हजारे यांनी आंदोलन सुरू केलं. ते भारतीय जनता पक्षाने त्यांना पाठिंबा दिला, संघानं पाठिंबा दिला आणि तो पुढं तसाच रेटा नेला आणि अक्षरशः काँग्रेस सत्तेतून बाहेर फेकली गेली 2014ला. मात्र 2014ला नरेंद्र मोदींचं जे सरकार देशामध्ये सत्तेत आलं, आता 2014ला पूर्ण मेजॉरिटीनं भारतीय जनता पक्ष सत्तेत आला, 2019ला सुद्धा पूर्ण मेजॉरिटीनं सत्तेत आला, तरी सुद्धा भाजप म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी इतर पक्षाची माणसं ईडी चिडी बीडी यांचा दबाव टाकून फोडण्याचं काम केलं. ते कुठलंही राज्य शिल्लक ठेवलं नाही, प्रत्येक राज्यांची माणसं फोडली आणि ती भारतीय जनता पक्षामध्ये नेली. मग त्याच्यावरती बलात्काराचे आरोप असू द्या, भ्रष्टाचाराचे आरोप असू द्या, नाहीतर अजून कुठलेही आरोप असू द्या, त्याच्यावर कुठला जरी आरोप असला तरी तो भारतीय जनता पक्षामध्ये चालतोय, त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं. मात्र इतर पक्षामध्ये कोणी असा एखादा राहिला तर त्याच्यावरती टीका टिप्पणी करायची, ईडी पाठवायची, भ्रष्टाचाराने त्याला भ्रष्टाचारी म्हणून त्याला संबोधायचं, त्याच्यावरती अक्षरशः प्रहार करायचा. म्हणजे अशी स्थिती देशामधली 2014 नंतरची झाली आणि पुन्हा त्यालाच आपल्या पक्षामध्ये घ्यायचा, हे सगळं सत्र सुरू झालं. आता या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये देशात काँग्रेस पक्ष आंदोलन करायचा, तृणमूल करायचा, राष्ट्रवादी करायचे, जे विरोधी पक्ष आहेत ते थोड्या प्रमाणामध्ये आंदोलन करायची. मात्र त्यांचं आंदोलन हे भारतीय जनता पक्षाचं सरकार अक्षरशः मोडीत काढायचं आणि जेलमध्ये घालायचं सगळ्यांना. म्हणजे लोकांना असं वाटायचे की देशामध्ये हुकुमशाही सुरू आहे आणि बघा भारतीय जनता पक्ष RSS यांची कशी दादागिरी वाढलेली आहे आणि भाजपनं किती भयानक परिस्थिती केलेली, वाईट केलेली आहे. आता देशामध्ये भाजपच्या विरोधामध्ये कोणीही उभं राहू शकत नाही असं लोकांना वाटायचं. जरी विरोधी पक्षामध्ये निवडून आला तरी त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला जायचा आणि नाही तर तो भाजपचा उमेदवार निवडून यायचा. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका ह्या ज्या सगळ्या निवडणुका झाल्या, या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाची सर्वाधिक लोक निवडून आली, म्हणजे सत्तेतले लोक सर्वाधिक निवडून आले, हे सुद्धा आपण पाहिलं असेल. त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा बिनविरोध झालं, म्हणजे विरोधातल्या माणसानं फॉर्म जरी भरला तरी त्याच्या घरी ईडीची नोटीस संध्याकाळी यायची, त्यानं लगेच सकाळ फॉर्म काढून घेतलेला असायचा. म्हणजे बिनविरोध निवडणुका भारतीय जनता पक्षानं कशा केल्या. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, नगरपालिका असेल, झेडपी असेल, ह्याच्यात सुद्धा बिनविरोध निवडून येण्याचं प्रमाण भारतीय जनता पक्षाचं सर्वाधिक, म्हणजे ईडी शिडी बीडी पोलीस यंत्रणेचा गैरवापर कसा भारतीय जनता पक्षानं केला हे या देशाच्या तरुणाईनं पाहिलं आणि त्याच देशाच्या तरुणाईनं असं ठरवलं की भाजपला धडा शिकवायचा. त्यातच सुप्रीम कोर्टाचे जस्टिस न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका प्रकरणामध्ये एक याचिका दाखल होती आणि त्या याचिकेमध्ये ते नवीन वकील महोदय होते. त्यांना म्हटलं की तुम्ही वकिली करून इथं काय करणार आहे, तुम्ही कॉक्रोचेस आहे, झुरळ आहे, तुम्ही तरुणाई म्हणजे लोकांना त्रास देता, असं म्हटल्यानंतर अमेरिकेमध्ये राहणारा एक तरुण अभिजित दिपके त्यानं असं ठरवलं, अशी एक पोस्ट केली की हे सगळे जर कॉक्रोचेस एकत्र आले तर काय होईल. आणि त्यावरून सुरू झालं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. पहिल्यांदा त्यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवरती 4-5 दिवसाचं आंदोलन केलं. त्या आंदोलनाचा फारसा सरकारवरती परिणाम झाला नाही. आता त्या आंदोलनामध्ये मागणी काय होती, देशामध्ये जे नीट पेपर फुटला,
बरेच विविध पेपर जे फुटत होते त्या प्रकरणी धर्मेंद्र प्रधानानं राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली होती. मात्र सरकारनं ते सगळं हलक्यात घेतलं. सरकारला वाटलं की हे कुठले तरुण एकत्र येत आहेत आणि हे काय करणार आहेत आपलं, असं वाटलं. मात्र पुन्हा दुसऱ्यांदा जे आंदोलन ठेवलं की 8 दिवसाची मुदत दिली, 8 दिवसात जर धर्मेंद्र प्रधानानं राजीनामा नाही दिला तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरू असा इशारा दिला. आणि त्यातच बघा पुन्हा दिल्लीला आंदोलन झालं, दिल्लीच्या जंतर मंतरवरती. आणि ते आंदोलन असं भयानक झालं की देशाच्या इतिहासामध्ये त्याची नोंद झाली. जागतिक पातळीवरती सुद्धा त्याची नोंद घेतली गेली. देशाच्या मीडिया म्हणजे आपल्या देशातली जी गोदी मीडिया आहे, ही गोदी मीडियानं कुठंही दाखवलं नाही. गोदी मीडिया हे भाजपकडनं पैसे घेतं आणि बातम्या दाखवतं. हे आता सगळ्या बारक्या बारक्या पोरांना माहीत झालेलं आहे. गोदी मीडिया म्हणते माणसं. तर त्या मीडियानं अजिबात काय दाखवलं नाही. मात्र सोशल मीडियावरती एवढं फास्ट आंदोलन पसरलं की देशाच्या कानाकोपऱ्यामधले सगळे तरुणाई कॉक्रेज सगळे एकत्र आले, त्यांचे आई बाप एकत्र आले आणि सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू झालं. मग ते बिहार असेल, झारखंड असेल, सगळ्या राज्यांमध्ये, महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, हरियाणा असेल, सगळ्या राज्यांमध्ये आंदोलनं पेटली आणि शेवटी धर्मेंद्र प्रधानाला राजीनामा द्यावा लागला. सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते, त्यांना उचलून नेलं. लोकांना दिसलं. त्यानंतर दिल्ली त्या आंदोलनावरती पोलिसांनी काट्यानं हल्ला केला, कसं मारहाण झाली ते देशाला सगळ्या दिसलं. आणि तरुणाईचा रोष एवढा भाजपबद्दल वाढला की अक्षरशः त्या धर्मेंद्र प्रधानाला राजीनामा द्यावा लागला. तिथं जी मारहाण झाली त्या मारहाणीच्या विरोधामध्ये देशाचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. अक्षरशः आजपर्यंत मोदी शहा घाबरत नव्हते. मात्र दिल्लीचं जे आंदोलन झालं तरुणाईचं, त्या आंदोलनापासून मोदी शहा घाबरले आणि जाम घाबरायला लागले. आणि तेव्हापासून राहुल गांधी यांची आक्रमकता वाढली. तोपर्यंत राहुल गांधी सुद्धा आक्रमकतेनं बोलत होते, मात्र त्यांना गांभीर्यानं घेत नव्हते. आता हे पहिल्यांदा त्यांनी हे काल नक्कल केली. बघा हे तुम्हाला राहुल गांधी एका ह्याच्यामध्ये दिसतात, एकाला मिठी मारताना, आणि वर नरेंद्र मोदी दिसत आहेत आपल्याला सगळीकडे. आता ह्याच्यात राहुल गांधींना असं म्हटलेलं आहे बघा, भाजपचे अंधभक्त हे देश 2014 में आजाद हुआ बोल रहे हैं। देश 2014 में आजाद हुआ, 14 से गुलामी में चला जा रहा है। ये देखो देश कब आजाद हुआ बोल. हे लोक आता ते मगाच्या व्हिडिओचं तुम्हाला सांगतो. आता स्वातंत्र्य दिवशी बघा मोदीच्या विरोधामध्ये असं उठलंय राम. स्वतंत्रता दिवस के बीच आधी रात मोदी शाह के इस्तीफे को लेकर सड़क पर उतरा पूरा देश, विरोध देख हिल गए भाजपाई. दोस्तों, एक तरफ स्वतंत्रता दिवस को लेकर जनता, क्या नेता सभी उत्साह जोश और उमंग में नजर आ रहे हैं. हर तरफ देशभक्ति के गाने की गूंज और तिरंगा लहरा रहा है. राष्ट्र प्रेम में जनता सारोबार हो चुकी है. तो मैं दूसरी तरफ बघा आता मगाच्या व्हिडिओचं मी तुम्हाला सांगतो. नरेंद्र मोदींची काल राहुल गांधींनी नक्कल केली एका कार्यक्रमामध्ये मिठी मारण्याची. नरेंद्र मोदी ज्या ज्या देशामध्ये जातात तिथल्या पंतप्रधानाला मिठ्या मारतात बळच होऊन. त्या माणसाला समोरच्या कळत नाही का मिठी मारली आणि का हात वरती केला. ते बी हसते की कशामुळे हात वरती केला. म्हणजे ही काल नक्कल केली राहुल गांधींनी. राहुल गांधींची आक्रमकता अशी की संसदेचं अधिवेशन 20 दिवस चाललं. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची ताकद झाली नाही की संसदेमध्ये जाऊन दिल्लीच्या जंतर मंतरवरती ज्या विद्यार्थ्यांवरती काठीनं हल्ला केला, खिळे लावलेल्या काठीनं मारहाण केली, बिहारमध्ये AK-47 AK-47 न फायरिंग केलं, त्याबद्दल उत्तर देणं त्यांना जमणार नाही. उत्तर म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहा 19 दिवस संसदेमध्ये उपस्थित राहिले नाही. आणि 20व्या दिवशी उपस्थित राहिले की संसद अनिश्चित काळासाठी स्थगित केली आणि राष्ट्रगान सुरू झालं. आणि भाजपचा IT सेल पुन्हा हे दाखवणार राहुल गांधीला चर्चा करायची नाही राहुल गांधी. मात्र राहुल गांधीची जी आक्रमकता आहे ती आक्रमकता भयानक आहे आता देशामध्ये. बघा हे
नरेंद्र मोदींचं बघा हे खाली. आता हे दाखवलं जातंय सगळीकडे बघा. हे दाखवलं जातंय. परत दुसरं बघा, आता भाजपच्या विरोधात एवढा रोष वाढलाय. हे देशभर सुरू झाले. बघा हे देशभर सुरू झालेलं आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संतोष पंडित बघा. यांच्या घरावर बँकेची धाड. आता वकील सगळे वाराणसीत बसलेत. देशाचे वकील, रिटायर जजेस. मैं प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी से रिक्वेस्ट करता हूँ, कल आप लाल किले से बताइए हमें कि आपने पिछले 10-12 साल में इस देश में कितने नए सरकारी स्कूल बनाए, जितने स्कूलों को ठीक करा, और जो 94,000 स्कूल बंद कर दिए थे सरकारी पिछले 10 सालों में, वो क्यों कर दिए, ठीक क्यों नहीं किया. तो हम चाहते हैं कि प्राइम मिनिस्टर एजेंडा रखे जेनजी के लिए, इस देश के बच्चों के लिए, जो इस देश का भविष्य है. हे प्रश्न विचारायला सुरुवात झालाय आता. हे भाजपला पाठिंबा दिला तर तुम्ही आमच्यासारखे व्हा. तुम्ही भाजपला पाठिंबा दिला तर तुम्ही आमच्यासारखे व्हा. हे असं नरेंद्र मोदी आहे ना, ओम नरेंद्र मोदी आहे ना. हे असे येडपट तयार झालेले. 3 दिन लगातार हे असे येडे तयार झालेत. तर बघा, हा देशभर आंदोलन पेटलेलं आहे. त्यातच आता राहुल गांधी यांची आक्रमकता ही सुद्धा आपण बघितली पाहिजे की राहुल गांधी यांनी आजपर्यंत म्हणजे त्यांनी आता ह्याचे कार्यक्रम सुरू केलेले आहेत. राहुल गांधी यांनी की विद्यार्थी जोडो अभियान, आणि ते जिकडं जातील तिकडं विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेत आहेत. अगदी प्रयागराज मध्ये राहुल गांधींचा कार्यक्रम झाला. भयानक असा कार्यक्रम झाला राहुल गांधीचा प्रयागराज मधला. प्रयागराज मध्ये राहुल गांधी यांचा कार्यक्रम फार मोठा असा कार्यक्रम झाला राहुल गांधींचा प्रयागराज मधला, आणि त्या कार्यक्रमाला अक्षरशः लाखोंची गर्दी होती. म्हणजे जवळपास 1.5 लाखाच्या वरती विद्यार्थी त्या कार्यक्रमाला होते. आता कभी सोचा कि प्रधानमंत्री प्रेस कॉन्फ्रेंस क्यों नहीं करते, ये मेरे लिए बड़ी सरप्राइजिंग चीज थी. राहुल गांधींची आक्रमकता. इसके पीछे कोई मार्केटिंग की स्ट्रेटेजी है, कुछ है. फिर मैं भैया उनके साथ कमरे में बैठे 5 मिनट और बात समझ आ गई, भाई ये तो जा ही नहीं सकता दुनिया के सामने. ये तो वहीं का वहीं 5 मिनट में खत्म हो जाएगा. रियलिटी, मैं आपको रियलिटी बता रहा हूँ. इनके माइंड में घुस गया कि फॉरेन बड़ा। पॉलिसी इज दिस. हे बघा, फॉरेन पॉलिसी का मतलब नेताओं से गले लगना. आजकल भैया मोदी जी के ऑफिस के अंदर से मुझे इन्फॉर्मेशन मिलती है, पूरा रिपोर्ट चल रहा है अंदर. नरेंद्र मोदी रात को नहीं सोता है, उसके अलग अलग कारण है. उसका एक ऑब्वियस कारण है और उसके बहुत सारे हिडन कारण भी हैं. अमित शाह, सो कॉल्ड क्या कहते थे उसको पहले, चाणक्य, और क्या कहते थे, सरदार पटेल, वेयर हैज ही डिसअपीयर्ड. भाग्या वो 20 दिन के लिए पार्लियामेंट हाउस में नहीं घुस पाया. व्हाई? बिकॉज फॉर द फर्स्ट टाइम दे आर फीलिंग इंडियाज एक्सप्रेशन. और अब इनको बात समझ आ गई है कि अब ये देश अपने आप को एक्सप्रेस करने से नहीं रुकने दे. ये चल रहा है भैया, और आपको अपना छोटा सा मतलब आरएसएस का ऑर्डर क्रिएट करना है, क्रिएट कर दो, उठा के तोड़ के फेंक दे. आप लिख लो, जिस दिन तक नरेंद्र मोदी अपना इस्तीफा नहीं देंगे, अमित शाह नहीं हटेगा, उस दिन तक नरेंद्र मोदी और अमित शाह नहीं सो पाएंगे. इनको हम मतलब पागल कर देंगे, पूरी रात जगा के रखेंगे जब तक वो कोलैप्स करके कहें कि भैया ये हमारी बस्ती नहीं है, माफ करो, छोड़ दो हमें. हे राहुल गांधी आरएसएस के एक्सप्रेशन को बघा, आक्रमकता. करने की बात शुरू हुई, उस दिन मैं उनकी रक्षा करूंगा.
क्योंकि उनका भी एक्सप्रेशन है। हमारा ये नहीं है, हम कह रहे हैं कि भैया सब लोगों का एक्सप्रेशन होना चाहिए। जो आपके दिल में आप खुल के बोलो, डरने की कोई जरूरत नहीं है। आप किसी और को नहीं दबा सकते। आप ये नहीं कह सकते कि भैया देखो आप सिख हो तो आप गुरु नानक की बात नहीं कर सकते, आप मुसलमान हो तो आप अल्लाह की बात नहीं कर सकते, आप जैन हो तो आप महावीर की बात नहीं, महावीर जी की बात नहीं कर सकते, आप हिंदू हो तो आप शिव की बात नहीं कर सकते। नहीं, जिसको जो बात करनी है, जो भी जिसके भी दिल में है बघा. उसको बोलना चाहिए, उसके बाद देखेंगे। ही राहुल गांधींची आक्रमकता. बात अच्छी नहीं लगी तो फिर कहेंगे उससे कि भैया देखो ये आपने जो बोला है ना, ये इसने मूड खराब कर दिया, इसको आप दूसरे तरीके से, पहले बोलेंगे इसको आप दूसरे तरीके से बोलिए, प्यार से बोलिए। तो जब देश में एक्सप्रेशन बाहर निकलेगा तो देश की ऊर्जा, देश की जो स्ट्रेंथ है वो पूरी दुनिया को दिखाई देगी। जिस दिन बघा, हे उनको इंटरप्ट करती है, उनसे नहीं, जब वो बोलते हैं मैं कांग्रेस नहीं, सुनिए, जब वो बोलते हैं आप इंटरप्ट करते नहीं, आप बोलिए सर। हैं, मेरा जवाब जुड़ा हुआ था। आप इंटरप्ट करते हैं, जब वो क्यों नहीं करते हैं? हमें इंटरप्ट करते हैं, हमें 24 घंटा इंटरप्ट करते हैं, मगर उनको कभी इंटरप्ट नहीं करते आप। उनमें क्या स्पेशल चीज है जो पूरा मीडिया चुप करके चोरी जैसे उसके सामने खड़ा हो जाता है? आपको स्टूडेंट्स नहीं डर रहे हैं, पूरे देश में स्टूडेंट्स नहीं डर रहे हैं, आपको भी नहीं डरना चाहिए। उनको इंटरप्ट करती है। बघा, हे राहुल गांधींची आक्रमकता. आता संसदेतील आंदोलन. इनका पता नहीं कहां से इनके दिमाग में घुस गया, अब अजीब चीजें घुस जाती है, बट इनके माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी, पंतप्रधान पत्रकार परिषद का, इनका पता नहीं कहां से इनके हे राहुल गांधींचं. आप लिख लो, जिस दिन तक नरेंद्र मोदी अपना इस्तीफा नहीं देंगे। हे राहुल गांधींची आक्रमकता बघा. म्हणजे राहुल गांधी आजपर्यंत लोक जे पप्पू म्हणून हिनवत होते राहुल गांधीला, आज राहुल गांधींची आक्रमकता बघा. मोदी शहा बेजार करून टाकली जोडी. म्हणजे सारी स्टाइल डॉक्टर है जी जी सर जी आके और यहाँ पे आके कहते हैं मुझे ऐसा चाहिए। हाँ सर। और अपने काम के बारे में बताओ, कितने घंटे करते हो, कितना पैसा बनता है? अभी बन जाता है 400-500 रुपए, सुबह 7 बजे से रात को 8:30 बजे तक। और कैसे सीखे? सर जी गाँव में सरेनी में सीख रहे थे, फिर मुंबई गए। किसने सिखाया? हमारे बड़े भाई। अच्छा, वो भी यही करते हैं? हाँ वो भी करते सर। दुकान किराए की है? हाँ सर। कितना लेते हो किराया? 1500। और कितने लोग काम करते हैं? सर जी 3 लोग काम करते हैं। पापा क्या करते थे? बैंक में पीन है, फिर पानी वानी देना। हे राहुल गांधी जात आहेत, कठीण करतात. और मंत्रियों की बहुत रैलियां देखी होगी, बघा आता हे राहुल गांधी. में पहुंचे। कांग्रेस के नेता राहुल गांधी जैसी रैली नहीं देखी होगी जिसके सामने बॉलीवुड भी फैस हो गया। राहुल गांधींची आंधी आली आता, आंधी देशभर. राहुल गांधींची आंधी आली आता. आणि राहुल जी, मैं आपको सारे नेताओं के बयान सुना सकता हूँ यूट्यूब पे, जो 2 साल 5 साल 7 साल पहले कुछ और बोले, आज कुछ और बोल रहे। अच्छा, राहुल गांधी के रेयर बयान आप निकाल पाएंगे जो किसी मुद्दे पर पीछे कुछ और बोले हो, आज कुछ और बोले। If there's one thing I'm going to achieve in my political life, it is I'm going to go from a place where 500 people run this country, or certainly the Congress party, to a place where thousands and thousands of people, youngsters like you, बघा. tribal, Dalit, राहुल गांधींबाबत लोकांच्या मनात अस्मिता जागायला सुरुवात झाली आणि राहुल गांधी सध्या देशामध्ये पॉप्युलर नेता बनलेले आहेत. आता काल परवा एक सर्वे आला मागल्या 2 दिवसापूर्वी की निवडणुका 2029 ला आहेत आणि 2029च्या निवडणुकीमध्ये काय होईल याचा एक सर्वे आला. तर त्या सर्वे मध्ये असं
आता सर्वे आलाय की बघा, याच्या अगोदर मोदीच्या बाजूने सगळे सर्वे व्हायचे, मात्र आता जो सर्वे सुरू आहे, सर्वे झाला, यामध्ये 58% लोकांनी नरेंद्र मोदींना डावललेलं आहे. नरेंद्र मोदींच्या बाजूनी फार थोडं मतदान पडलेलं आहे. राहुल गांधींना 58% लोक म्हणतायत की राहुल गांधी पंतप्रधानासाठी लायक आहेत, राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावे, असं 58% लोक म्हणायला लागलेले आहेत. नरेंद्र मोदी 38% आलेत. आता नरेंद्र मोदी पंतप्रधान नको असं लोकांना वाटायला लागलं. 12-13% लोक म्हणली की नरेंद्र मोदी पंतप्रधान असावं, 58% लोक म्हणली राहुल गांधी असावं. केजरीवाल हे जे मोठे मोठे नेते यांच्या बाबतीत सर्वे झाला. आणि देशाची सुद्धा परिस्थिती अशी झालेली आहे की देशामध्ये जो सध्या सर्वे झाला त्यामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत येणार नाही अशी सुद्धा चर्चा आता जोरदार धरू लागलेली आहे. आणि तसाच सर्वे हा राहुल गांधींच्या बाजूनं झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता हे सगळे घाबरलेले आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्ष हा घाबरलेला आहे. आता राहुल गांधी बघा, 19 जून 1970 मध्ये त्यांचा जन्म आहे. राहुल गांधींचे कुटुंब म्हणजे राजीव गांधी, सोनिया गांधी आणि इंदिरा गांधींचे ते नातू आहेत. राजीव गांधी सोनिया गांधींचे चिरंजीव आहेत. तर जवाहरलाल नेहरू हे त्यांचे पंतू आहेत. शिक्षण त्यांचं सेंट स्टीफन्स कॉलेज, हावडा, रोलिन्स कॉलेज, केम्ब्रिज विद्यापीठ, MP बघा, एवढं शिक्षण झालंय त्यांचं. सध्या निवास 12 लघुतक लेन दिल्लीमध्ये, ते विरोधी पक्ष नेता असल्यामुळे दिल्लीमध्ये आहेत. तर त्यांचा राजकीय प्रवास हा अमेठी उत्तर प्रदेश मधून खासदार झाले. 17 मध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष झाले. 19 मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यानंतर वायनाड मधून ते खासदार झाले. अमेठी मधून त्यांचा पराभव झाला. 2022 मध्ये त्यांनी भारत जोडो यात्रा काढली. कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत 4000 किलोमीटरची पदयात्रा काढली. रायबली आणि वायमड मधून ते 2024ला दोन्ही ठिकाणावर निवडून आले. त्यांनी वायनाड मधून राजीनामा दिला आणि रायबरेली ठेवलं. 2024 पासून ते देशाचे विरोधी पक्ष नेता बनलेले आहेत. बेरोजगारी, महागाई, शेतकरी, युवक यांचे मुद्दे ते प्रामुख्याने उचलतात. तसंच संविधान आणि लोकशाही वाचवा या विषयावरती सुद्धा त्यांची मोहीम सुरू आहे. सध्या अदानी प्रकरणी संसदेला घेराव घातला आला होता. भारत जोडो यात्रेमध्ये 2024 मध्ये न्याय यात्रा सुद्धा काढली होती त्यांनी. 2026 मध्ये हल्दीन प्रकरण म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांच्या स्टेजचं शुद्धीकरण झाल्यावर राहुल गांधी म्हटले की ही फक्त काँग्रेसचा अपमान नाही तर हा संविधानाचा आणि दलितांचा अपमान आहे असे सुद्धा ते म्हटले. संसदेत भूमिका, LOP वरती आक्रमक प्रश्न, तसंच त्यांची ओळख, मवाळ आणि संवाद करणारी प्रतिमा, सोशल मीडियावर मोहब्बत की दुकान हा नारा त्यांनी लोकप्रिय केला. टीकाकार म्हणतात की अनुभव कमी, समर्थक म्हणतात जनतेशी थेट संपर्क. मात्र राहुल गांधी सध्या कुटुंब, शिक्षण, भारत जोडो यात्रेपासून आणि 2024 पासून आणि त्यातले त्यात आता जे जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं या आंदोलनापासून नरेंद्र मोदी यांचं मार्केट कमी झालं. राहुल गांधी यांचं मार्केट सध्या देशभर जोरदार असं वाढलेलं आहे. राहुल गांधी नेहमी RSS मोदी शहा यांना गद्दार म्हणतात, कारण की देशाशी त्यांनी गद्दारी केली असं त्यांचं नेहमी वाक्य असतं. त्याबाबत त्यांची खासदारकी सुद्धा गेली होती, मात्र ती पुन्हा सुप्रीम कोर्टामुळे राहिली. कल्याणकारी योजना कुमकुवत केल्या, पुन्हा जातनिहाय जनगणना सरकारनं नाकारली, काही उद्योगपतींना फायदा दिला, आरक्षण आणि सार्वजनिक संस्थांचं खाजगीकरण केलं. हे सगळे मुद्दे ते आक्रमकतेने मांडत असतात. तसंच बीजेपीची प्रतिक्रिया काही येत असते. त्याचबरोबर त्यांनी वोट चोरीचा नारा सुद्धा, मतदार यादीतल्या गडबड्या, PM नरेंद्र मोदी, अमित शहा आणि RSS ला भारतातून हाकलून दिलं पाहिजे असं सुद्धा ते वारंवार सांगतात. तसंच ते वोट चोरी करताना निवडणुकीत 10,000 हजार रुपये वाटले त्या बाबत सुद्धा ते बोलतात. तसंच ब्राझीलची महिला एक भारतात मतदार आहे हे सुद्धा त्यांनीच काढलं होतं. म्हणजे राहुल गांधी यांनी बऱ्याच विषयांवरती
भाष्य केलं, बरेच विषय काढले. तसंच मोदी आणि शहा म्हणजे भारतीय जनता पक्ष हा अनपढ लोकांचा पक्ष आहे हे सुद्धा लोकांना सांगतात. लडाख सीमेवरती चीनचे 4 टँकर असल्याचा उल्लेख सुद्धा केला. राजनाथ सिंग यांनी 11 वेळा, अमित शहा 7 वेळा मध्ये बोलले ते भाषण करीत असताना. म्हणजे बऱ्याच गोष्टींवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. तसंच राहुल गांधी यांचा आक्रमकपणा पाहता सध्या भारतीय जनता पक्षाची पुरती अडचण झालेली आहे. राहुल गांधी यांनी देहरादून पासून उत्तराखंड मधल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रायबरेली असेल, प्रयागधाम असेल, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांवरती संवाद साधला. पेपर लीक, भूमाफिया, भारतातला विलंब, बेरोजगार, कंत्राटी नोकऱ्या, या सगळ्या गोष्टींवरती राहुल गांधी भरपूर बोललेले आहेत. आणि सध्या राहुल गांधी यांचं राजकीय करिअर हे जोरदार आहे. राहुल गांधी हे सध्या देशामध्ये पॉप्युलर लीडर झालेले आहेत आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं ते वारंवार म्हणतात. आणि विद्यार्थ्यांना जी मारहाण झाली, खरंच त्या मारहाणीमुळं विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि भारतीय जनता पक्षाचं सर्वाधिक नुकसान झालं. कारण की आजपर्यंत भाजपला लोक घाबरायचे, मात्र आता भाजपला कुणीही घाबरत नाही अशी स्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि यावरच राहुल गांधी हे सडेतोड भाष्य करताना आपल्याला दिसत आहेत. आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राहुल गांधीला मात्र घाबरलेत, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर.